प्रोटेक्ट युअर एनर्जी लाईक मनी. कारण दोन्हीही कमवायला वेळ लागतो. 30 नंतर अनेक स्त्रिया फिजिकली नाही तर इमोशनली थकत असतात, कारण त्या कामाने नाही तर त्या विचारांनी जास्त थकतात किंवा त्यांच्यावर असलेल्या अपेक्षांचं बर्डन त्यांच्यावर इतकं असतं आणि म्हणून त्या थकतात. घरं, मूल, नातेसंबंध, अननेसेसरी फोन कॉल्स यामुळे त्या प्रचंड थकून जातात. त्यांच्यावर प्रचंड जबाबदाऱ्या असतात आणि या सगळ्यात त्या स्वतःची मानसिक ऊर्जा कुठेतरी हरवून बसतात. आणि हेच तिला कळायला हवं की आपली ही एनर्जी जी आहे ही पैशांनी एवढीच महत्वाची आहे. कशी काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. माइंडफुल मंडे मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कारण माइंडफुल मंडे हे तुम्हाला खरं तर रिमाइंडर आहे प्रत्येक स्त्रीला आपण कुठे आहोत, आपण काय करायला हवं या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी काही पॉइंटर्स मी तुमच्यासाठी घेऊन येते. बऱ्याच जणींना ते रिलेट होतात, काही जणी स्वतःमध्ये त्या गोष्टी आत्मसात करून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत. हाच तो उद्देश आहे ही सिरीज सुरू करण्याचा. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आवडत असतील तर चॅनल तुमचंच आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांनी कोणी अजून केलेलं नसेल त्यांच्यासाठी मी सांगते आहे. शिवाय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या सखीला, मैत्रिणीला हा नक्की पाठवायचा आहे. पॉइंट 1, आपण पैसा जपतो पण ऊर्जा नाही. आपण 500 रुपये वाया गेले ना तरी त्याचा इतका विचार करतो, पण 5 तास कोणाचं जर निगेटिव्ह ऐकत बसलो आणि त्याच्यामध्ये वेळ घालवला तर त्याचा आपण विचार करत नाही. गरज नसलेल्या फोन कॉलवर आपण सतत बोलत राहतो, विचार करत नाही. इतरांचं किती आणि केव्हा ऐकायचं, कोणाला किती वेळ द्यायचा याचं भान आपण ठेवायला हवं. कारण ते ठेवलं तर आपण ऊर्जा वाचवू शकतो. रिबेका केसनं तिच्या ब्लॉगमध्ये एक्सपर्ट इन्साइट्स दिलेले आहेत. त्यामध्ये ती सांगते की स्त्रियांनी स्वतःसाठी काही मर्यादा ठेवायला हव्यात. 11 बाउंड्रीज असे तिचे काही पॉइंट्स आहेत जे स्त्रियांची एनर्जी वाचवू शकतात. हा ब्लॉग वाचल्यानंतर मला लक्षात आलं की या संदर्भात आपण बारकाईनं विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण आपली एनर्जी वाचली तर आपण ही जी ऊर्जा आहे ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपण आपल्या घराला देऊ शकतो. म्हणूनच स्त्रियांनी स्वतःसाठी काही मर्यादा या आखायलाच हव्यात. एनर्जी हीच खरी स्त्रीची करन्सी आहे. 30 नंतर शरीर, हार्मोन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज या बदलत असतात. स्त्रीकडे म्हणावा तेवढा संयम राहत नाही. तर अशा वेळी इमोशनली सिलेक्टिव्ह तिनं व्हायला हवं. त्यासाठी प्रॅक्टिकली कुठल्या सवयी तिनं आत्मसात करायला हव्या. नंबर 1, दिवसातल्या स्पेसिफिक वेळेतच कॉल्स आणि मेसेज चेक करायचा आणि त्यांना रिप्लाय द्यायचा हे तिने ठरवावं. 2, रात्री झोपण्याआधी 1 तास अजिबात फोनला हात लावायचा नाही. नंबर 3, काही लोकांना मी नंतर बोलते असं म्हणायला आपण शिकायला हवं. ज्या वेळेला आपण आपलं काम करत असू तेव्हा आपण माइंडफुल राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या ब्रेक होतात. म्हणूनच आपली जर का एखाद्या गोष्टीसाठी का कामासाठी लिंक लागली असेल तर त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे की मी थोड्या वेळानं बोलते किंवा माझं हे काम संपू देत मग आपण बोलूया. तर हे 3 मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. ते कसे आत्मसात करायचे यावर नक्की विचार करा. पॉइंट 2 ते म्हणजे मेंटल लोड स्त्रीला जास्त असतो. आता घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टी स्त्रीला बघाव्या लागतात. कोण आजारी आहे, त्यांचं औषध काय द्यायचं आहे, मुलांची शाळा, घरातलं काय संपलंय, काय नाही संपलंय, कोण नाराज आहे का, हे सगळं स्त्रीच्या डोक्यात चालू असतं. वन हार्ट काउन्सिलिंग रिसर्चच्या ब्लॉगमध्ये याला इमोशनल लेबर असं म्हटलेलं आहे. का? कारण हे सगळं करण्यासाठी खूप कष्ट लागतात. त्यामुळेच रिसर्च असं सांगतं की 30 ते 40 वयात स्त्रिया या इनविजिबल मेंटल लोडमुळे जास्त इमोशनली ड्रेन होतात. जसं आपण पैशांचा हिशोब ठेवतो की नाही, अगदी तसंच आपण आपल्या एनर्जीचा सुद्धा हिशोब ठेवायला हवा. आता यासाठी काय करायचं तर स्वतःला विचारायचं, कोणत्या लोकांशी बोलल्यावर मला हलकं वाटतं, कोणामुळे डोकं जड होतं, कोणत्या गोष्टी मला मेंटली ड्रेन करतात. या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवायचा, ते लिहायचं आणि याचा जो अवेअरनेस आहे ना तो तुम्हाला छान प्रोटेक्ट करायला मदत करतो. त्यामुळे जर विचार करायचा झालाच तर या पॉइंटचा विचार करायचा आणि त्या पद्धतीनं पावलं उचलायची. पॉइंट 3 ते म्हणजे सगळ्यांना खुश ठेवताना ही स्त्री स्वतःला हरवते. काही स्त्रिया मनाने इतक्या चांगल्या असतात ना की त्या स्वतःच्या इमोशन्सला इग्नोर करतात आणि केवळ इतरांचाच विचार करतात. त्यांना नाही म्हणताच येत नाही आणि नाही म्हटलं तर त्याचा प्रचंड गिल्ट येतो. मग एक वेळ अशी येते की त्या आतून इतक्या रिकाम्या व्हायला लागतात
हाय अचिव्हिंग वुमेन ह्या जनरली बर्नआउट होताना आपल्याला दिसतात. कारण असं की त्या स्वतःला शेवटी ठेवतात. 30 नंतर प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करणं म्हणजे चांगुलपणा आहे, गुडनेस आहे असं आपल्याला वाटतं. पण लक्षात घ्या, यासाठी आपल्याला कोणीही अवॉर्ड देणार नाहीये. त्यामुळे स्वतःची तब्येत, स्वतःचे विचार हे आधी जपणं खूप गरजेचं आहे. मग आता अशा वेळेला आपण काय करायचं? काही प्रॅक्टिकल लाईन्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते, त्या आत्मसात करा. आता मला थोडी रेस्ट हवी आहे. 2, मी हे करू शकणार नाही, मला वेळ हवा आहे. 3, माझी कपॅसिटी आता संपली आहे. काही वेळेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हो म्हणणं गरजेचं नाहीये किंवा मला कसं जमतं हे सांगणं गरजेचं नाहीये. जिथे आपण ड्रेन होतो तिथे आपल्याला ह्या ज्या प्रॅक्टिकल्स लाईन मी तुम्हाला 3 सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही अगदी निश्चिंतपणे वापरू शकता. तो तुमचा हक्क आहे. आता हे सगळं वापरत असताना सोयीस्कररित्या आपण आळशी होत नाहीये ना, या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पॉइंट 4, तुम्हाला प्रत्येक मेसेजला रिप्लाय द्यायची गरज नसते. प्रत्येक फोन कॉल अटेंड केलाच पाहिजे असं नसतं. सगळ्यांसाठी आपण थेरपिस्ट होणं आणि मी कसे सल्ले देते आणि मग सगळ्यांच्या समस्या मी कशा ॲब्झॉर्ब करते, मी केवढा काइंडनेस दाखवते आणि मी किती महान आहे याच्यामुळे, मी किती जणांचं आयुष्य सुधारतेय. खरं सांगायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं किती गरजेचं आहे, केवढं गरजेचं आहे, खरोखर हे सल्ले देणं योग्य आहे, गरजेचं आहे की नाही, ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्याचं मोजमाप ठेवलं पाहिजे. कारण यामध्ये आपली एनर्जी ड्रेन होत असते. लक्षात ठेवा, तुम्ही शांत असाल तर तुम्ही इतरांना स्ट्रेंथ देऊ शकता. त्यामुळे संपूर्ण दिवस इतरांसाठी जगायचं असेल तर दिवसाची सुरुवात मात्र ही स्वतःपासून झाली पाहिजे. सकाळच्या वेळेत अननेसेसरी कॉल घेणं किंवा इतरांना सल्ले देत राहणं यापेक्षा आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर ह्या त्या गोष्टी असल्या पाहिजेत. मॉर्निंग एनर्जी रुटीन मध्ये नंबर 1 ते म्हणजे 5 मिनिटं शांत बसणं. 2 नंबर, सूर्यप्रकाश घेणं. 3, फोन न बघता चहा पिणं. 4, पॉझिटिव्ह मंत्र प्रेयर ऐकणं. 5, हलकं स्ट्रेचिंग करणं. ही लक्झरी नाही, हा इमोशनल सर्वायवल आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पॉइंट नंबर 5, 30 नंतर स्त्री बदलते. पूर्वी ना सगळा ड्रामा टॉलरेट करण्याची स्त्रीची एक सवय असते किंवा तिला ते जमायचं. पण आता मात्र तिशी नंतर चिडचिड होते, तिला पीस हवा असतो, तिला शांत बसायचं असतं. कारण 30 ते 40 वयामध्ये स्त्रिया या इमोशनली खूप सेन्सिटिव्ह होतात. अननेसेसरी रिलेशनशिप पासून दूर जायला लागतात. गॉसिपिंग किंवा नेगेटिव्हिटी पासून त्यांना डिस्टन्स ठेवासा वाटतो आणि असं वाटत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. काही कॉन्व्हर्सेशन जे असतात ना ते माहिती देत नाही, ते उगाच तुम्हाला डिस्टर्ब करतात. याचा अवेअरनेस आपल्याला हवा आणि हे अगदी योग्य आहे. याच्यामध्ये सुद्धा आपली एनर्जी खूप वेस्ट होते आणि ही एनर्जी आपण वाचवली पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिकल रूल काय आहे? जर कन्व्हर्सेशन नंतर कोणाही बरोबर बोलल्यानंतर एन्झायटी वाढतेय बाबा किंवा कॉम्प्रेशन वाटतंय, मूड खराब होतंय, तर त्या गोष्टींपासून आपण डिस्टन्स ठेवला पाहिजे. पीस इज प्रोडक्टिव्ह. मला असं वाटतं की आपण पैशांचा जेवढा विचार करतोय तेवढाच विचार आपण आपल्या इमोशन्सचा केला पाहिजे आणि तेवढाच विचार तेवढ्याच पद्धतीनं आपली एनर्जी सुद्धा जपायला हवी. आता कन्क्ल्युजन काय आहे? तर तुमची ऊर्जा जपा. कारण 30 नंतर शांत मन हीच स्त्रीची सर्वात मोठी लक्झरी असते आणि ती जर तिची ऊर्जा वाचवू शकली तर पैशां इतकीच ती महत्वाची असते. आपण हे डोक्यात ठेवलं तर आपल्याला लक्षात येईल की अननेसेसरी गोष्टींपासून आपण लांब जातो आहोत. हे जे मी तुम्हाला पॉइंट सांगितले, हे पॉइंट तुम्हाला खूप रिलेटेबल वाटले असतील. तुम्हाला असं वाटत असेल की या पॉइंटचा मला नक्की फायदा होतोय, तर काय करायचंय? आपल्या मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करायचं आहे. आपण ही जी ग्रो आणि ग्लो होणारी फॅमिली आहे ना ती अशी छान वाढवूया आणि आपली छान कम्युनिटी बिल्ड करूया. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे आपण एक प्रोग्रेसिव्ह स्मार्ट असं वुमन होऊ शकतो. एक सक्षम स्त्री आणि गृहिणी होण्याची आपल्यामध्ये ताकद असते. पण त्यासाठी या काही मुद्द्यांचा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच हे रिमाइंडर्स मी तुमच्यासाठी माइंडफुल मंडे मध्ये घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.